Dear students, in this video we will be discussing phrase. Do you have any idea what a phrase is? In linguistics, phrase is one of the elements or units of language. So let's begin. आतापर्यंत आपल्याला फ्रेजचा अर्थ म्हणी असाच माहित आहे. पण ज्यावेळी आपण फ्रेजची ऑनलाइन डेफिनेशन बघायला जातो त्यावेळी ऑनलाइन डिक्शनरीमध्ये फ्रेजची डेफिनेशन अशी देण्यात आलेली आहे. Phrase is a small group of words standing together as a conceptual unit, typically forming a component of a clause. किंवा ज्यावेळी आपण विकिपीडिया वरती जातो, you read in linguistic analysis a group of words or a single word that functions as a constituent in the syntax of a sentence. A single unit within grammatical hierarchy is phrase. म्हणजेच काय, फ्रेज मध्ये आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की फ्रेज इज ए स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड्स which functions as a conceptual unit. Though there are different number of words in a phrase, all these words, whatever the number of the words, त्या फ्रेज मध्ये कितीही शब्द असू देत ते सगळे शब्द एकच कन्सेप्च्युअल युनिट म्हणून काम करतात आणि त्याच्या पुढे जाऊन ते टिपिकली क्लॉजचा घटक म्हणून काम करतात. किंवा विकिपीडियावरती गेल्यानंतर लिंग्विस्टिक अनालिसिस मध्ये फ्रेजची डेफिनेशन अशी देण्यात आलेली आहे. फ्रेज म्हणजेच अ ग्रुप ऑफ वर्ड किंवा त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल वर्ड सुद्धा असू शकतो that functions as a constituent in the syntax of a sentence, a single unit within a grammatical hierarchy of language. आता ही grammatical hierarchy काय आहे नेमकी? So every language is divided into different elements. So these elements range from the smallest element of language to the largest element of language. इथं तुमच्या समोर एक डायग्राम दिसतोय बघा. सेंटेन्स पासून खाली आपण फोनिम पर्यंत गेलेलो आहोत. So phoneme is considered, actually phoneme was considered as the smallest element of language आणि म्हणून त्याची व्याख्या अशी करण्यात आली होती, the minimal distinctive unit of language is phoneme. So just next higher unit of phoneme is morpheme, the next higher unit is word, the next is phrase, clause, and the largest element of language is sentence. Now here in bracket you read feature. So phoneme has lost the privilege of being regarded as the smallest unit. The privilege is now acquired by feature. आता phoneme हा the smallest element राहिलेला नाही आहे. जवळजवळ 20 वर्षापूर्वीच फीचर नावाचं एक पुढचं फोनिम पेक्षाही लहान घटक, फोनिम पेक्षाही लहान युनिट आता तयार करण्यात आलेला आहे आणि त्याला आपण द स्मॉलेस्ट एलिमेंट म्हणतो. पाठीमागच्या सेमिस्टर मध्ये आपण फोनॉलॉजी मध्ये सगळे फोनिम्स बघितले होते, म्हणजे कॉन्सोनंट्स, वॉवेल्स, डिफ्थॉंग्स एटसेट्रा. त्याच्यानंतर आपण मॉर्फेम्स आणि वर्ड्स की जे मॉर्फोलॉजीचा पार्ट आहेत तेही डिस्कस केलेले आहेत. मॉर्फेम्स मध्ये आपण बघितलेले आहे बाउंड मॉर्फेम्स, फ्री मॉर्फेम्स, त्याच्यानंतर इन्फ्लेक्शनल, डेरिवेशनल, क्लास चेंजिंग, क्लास मेंटेनिंग. वर्ड्स मध्ये आपण डिफरंट वर्ड फॉर्मिंग प्रोसेसेस डिस्कस केलेल्या आहेत ज्यांना आपण मॉर्फोलॉजिकल प्रोसेसेस म्हटलेलं आहे किंवा आपण मॉर्फोलॉजिकल अनालिसिस ऑफ वर्ड्स बघितलेला आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट सुरू होतो सिंटॅक्स, म्हणजे फोनॉलॉजी फोनिमचा अभ्यास करते, मॉर्फोलॉजी वर्ड बिल्डिंगचा अभ्यास करते आणि त्याच्यानंतर वर्ड्सच्या पुढचे जे काही टप्पे आहेत किंवा जे एलिमेंट्स आहेत, फ्रेजेस, क्लॉजेस किंवा सेंटेन्सेस, याचा अभ्यास सिंटॅक्स मध्ये केला जातो. आणि म्हणून या हायरार्की मध्ये जर बघितलं तर फोनिम आपण कन्सिडर करूया लहानात लहान घटक आहे आणि सेंटेन्स हा मोठा किंवा सगळ्यात लार्जेस्ट युनिट आहे. या हायरार्की मध्ये काय समजतं आपल्याला, that phonemes are the components of morphemes. Morphemes are the components of words, words of phrases, phrases of clauses, and clauses of sentence. So every higher unit is composed of next lower units. So sentence is composed of clauses, clauses are composed of phrases, phrases are of words, words of morphemes, and morphemes of phonemes. So आपल्याला फ्रेजेसच्या संदर्भात जास्त महत्त्वाच्या काही गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या आहेत, त्या खालील प्रमाणे.
एक गोष्ट, जी पहिली गोष्ट आपल्याला ज्यावेळी आपण अनालिसिस करणार आहोत, ट्री डायग्राम असेल किंवा ब्रॅकेटिंग मेथडनं, त्यावेळी आपल्याला खास करून ब्रॅकेटिंग मेथडनं, तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल दॅट फ्रेजेस आर ऑलवेज एन्क्लोज्ड इन राउंड ब्रॅकेट्स. The next thing that we must remember is words in phrase are closely related to each other. Phrase functions as a whole unit. या तीन गोष्टी महत्वाच्या झाल्यानंतर मग आपण फ्रेजेसचं क्लासिफिकेशन करतो आणि त्या क्लासिफिकेशन नुसार, दिस इज जनरल क्लासिफिकेशन, phrases are divided into two types, main phrase and subordinate phrase. Now which phrase is to be treated as one main phrase? So the phrase which functions as a direct constituent of clause or sentence is considered as main phrase, and the subordinate phrase is a phrase which is part of another phrase. Now what are these direct constituents of clause? हे डायरेक्ट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ क्लॉज काय आहेत? नो, कोणतंही वाक्य तयार करताना आपण कर्ता, कर्म, क्रियापद याप्रमाणेच वाक्याची रचना करत असतो. म्हणजे कर्ता असेल, क्रियापद असेल, कर्म असेल, हे त्या वाक्याचे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत. हे एलिमेंट्स जर एखादी फ्रेज सब्जेक्ट म्हणून किंवा जर एखादी फ्रेज प्रेडिकेटर, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा ॲडव्हर्बियल म्हणून काम करत असेल तर अशा फ्रेजेसना आपण मेन फ्रेज म्हणणार आहोत. सॉरी, ब्लॅकबोर्ड वरती लिहिताना इथलं ई राहून गेलेलं आहे. आणि जी फ्रेज या SPOCA पैकी एकही फंक्शन करत नाही पण दुसऱ्या फ्रेजचा पार्ट म्हणून काम करते, त्या फ्रेजला आपण सबऑर्डिनेट फ्रेज असं म्हणणार आहोत. त्यामुळे सबऑर्डिनेट फ्रेज म्हणजे काय बघा, इन द हायरार्की ऑफ युनिट्स इन द लँग्वेज, a unit higher in the scale consists of the next lower units. आता मगाशी जी आपण हायरार्की बघितली होती त्यातले हायर युनिट कुठले आहेत? पुन्हा एकदा आपण ते स्ट्रक्चर बघू. सेंटेन्स हायर युनिट झाला क्लॉजचा, क्लॉज हायर युनिट झाला फ्रेजेसचा, फ्रेज वर्ड्स, वर्ड्स मॉर्फेम, मॉर्फेम फोनिम. ही हायरार्की आपण बघतो आणि याच्यानुसार काय होतं, या हायरार्की मधले जे काही युनिट्स आहेत हे हायर युनिट हा नेहमी त्याच्यापेक्षा लहान युनिट्सनी बनलेला असतो. याचंच एक्सप्लेनेशन किंवा उदाहरण घ्यायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, क्लॉजेस या नेहमी फ्रेजेस पासून बनतात, फ्रेजेस वर्ड्स पासून बनतात अँड वर्ड्स मॉर्फेम पासून बनतात अँड सो ऑन. पण हे नेहमी असंच होतं का? जनरली हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे, बट डू वी थिंक ऑफ एनी अदर पॉसिबिलिटी? आता ही एनी अदर पॉसिबिलिटी म्हणजे काय आहे? आपण इथं असं स्टेटमेंट म्हणतोय, ए हायर युनिट कन्सिस्ट ऑफ लोअर युनिट्स. तर पॉसिबिलिटी मध्ये मला म्हणायचं आहे की अशी काही शक्यता आहे का की हे जे लोअर युनिट्स आहेत या लोअर युनिट्स मध्ये हायर युनिट्सचा समावेश किंवा अंतर्भाव होतो? ए लोअर युनिट कन्सिस्ट ऑफ ए हायर युनिट, ही ज्यावेळी आपण पॉसिबिलिटी बघायला जातो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं वाचताना की दॅट इज पॉसिबल. म्हणजे अ लोअर युनिट मे कंटेन ए हायर युनिट और इट मे कंटेन ए युनिट ऑफ द सेम रँक और इवन ऑफ ए हायर रँक. आणि ही जी काय प्रोसेस आहे यालाच आपण सबऑर्डिनेशन असं म्हणतो. ए हायर युनिट इज सबऑर्डिनेटेड टू ए लोअर युनिट. म्हणजे आपली इथली जी हायरार्की आहे याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की क्लॉज मध्ये फ्रेजेस असतात. आता या सबऑर्डिनेशन प्रोसेस नुसार आपल्याला काय म्हणावं लागेल, फ्रेजेस मध्ये क्लॉजेस आहेत, वर्ड्स मध्ये फ्रेजेस आहेत किंवा मॉर्फेम वर्ड, अशा पद्धतीने आपल्याला ते स्टेटमेंट थोडीशी रिवाइज करावी लागेल. मग हे सबऑर्डिनेशन आपल्याला गरजेचं आहे का? इज इट सो इम्पॉर्टंट? येस, सबऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट अलाउज कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स. If subordination is not used, then complex structures is not possible. So it is subordination that helps us make complex sentences. For example, my brother's friend's sister's husband's brother's son. So when we reach by the word son, we are already confused that whose son we are talking about. So phrases are classified, or classification of phrases.
So phrases are classified partly by their external function and partly by their internal function. मगाशी जे आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्रेजेस बघितलं, मेन फ्रेज आणि सबऑर्डिनेट फ्रेज, त्या क्लासिफिकेशनचा या क्लासिफिकेशनशी काहीही संबंध नाहीये. आता जे आपण बघणार आहोत ते फ्रेजेसचे टाइप्स, म्हणजे नाउन फ्रेज असेल, वर्ब फ्रेज असेल, ऍडजेक्टिव्ह फ्रेज असेल, ऍडवर्ब फ्रेज असेल, एटसेट्रा. आता इथं पार्टली बाय फंक्शन आणि पार्टली बाय फॉर्म असं का? उदाहरणार्थ जर आपण बघायचं ठरवलं तर बघा, आपल्याकडे बहुरूपी येतात. बहुरूपी, हे बहुरूपी काय करतात? पोलीस इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून आपल्याकडे आलेले असतात, पण आपण त्यांना तो सन्मान, तो रिस्पेक्ट देतो का? म्हणजे त्या ड्रेसला, पोलीस इन्स्पेक्टरचा ड्रेस आहे म्हणून आपण त्या बहुरूप्याला पोलीस इन्स्पेक्टर समजतो का? आपण तसं अजिबात समजत नाही. म्हणजे त्याचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म पोलीस इन्स्पेक्टरचा आहे, पण तो फंक्शन्स परफॉर्म करू शकतो का पोलीस इन्स्पेक्टरची? तो करू शकत नाही. तर सेम अप्लाइज. आणि म्हणून फ्रेजेसच्या बाबतीत फॉर्म आणि फंक्शन या दोन्हीही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण फ्रेजेस ओळखताना, क्लासिफिकेशन करत असताना फ्रेजेसचं आपल्याला फंक्शन आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत. तर ही झाली आपली फ्रेजेसची सुरुवात. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ फ्रेजेस बघणार आहोत.